जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 58 कन्या शाळांचं समायोजन कुमार शाळांमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। या निर्णयाला अनेक कन्या शाळांनी आणि जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी विरोध करण्यास सुरुवात केली आहे। कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या कन्या आणि कुमार शाळांच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। जिल्हा परिषद व्यवस्थापनाच्या एकाच कॅम्पसमध्ये असणाऱ्या 2 किंवा 2पेक्षा जास्त शाळांच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आलाय। यामुळे 58 कन्या शाळांचं अस्तित्व सध्या धोक्यात आलंय। अपुरी पडणारी शिक्षक संख्या, इतर संसाधनांचा अपुरा वापर, शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा, कार्यक्षम व्यवस्थापन आणि सर्वांना समान शैक्षणिक संधी यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं जिल्ह्यातील 58 कन्या शाळांचं समायोजन कुमार शाळांमध्ये करण्याबाबत मोठं पाऊल उचललंय। यामध्ये सर्वाधिक हातकणंगले तालुक्यातील 17, शिरोळ तालुक्यातील 15, करवीरमधील 8, कागल आणि गडहिंग्लजमधील प्रत्येकी 4, पन्हाळा तालुक्यातील 3 अशा कन्या शाळांचा समावेश आहे। यामधील अनेक कन्या शाळांनी समायोजन करण्यास जोरदार विरोध केलाय। अनेक कन्या शाळा गाव पातळीवर खूप वर्षांपासून सुरू असल्यानं कन्या शाळांचं वेगळं असं अस्तित्व आहे। त्यामुळे अनेक पालकांनी कन्या शाळांना विशेष पसंती दिली आहे। असं असताना कन्या शाळांचं समायोजन का करताय असा सवाल पालक उपस्थित करतायत। या निर्णयाला आता जिल्हा परिषदेच्या सदस्यांनीही विरोध करायला सुरुवात केल्यानं कन्या शाळांचं समायोजन होतं की नाही हे आता पाहावं लागणार आहे।